एमआरडी डेली मध्ये आपला स्वागत आहे। आमचे चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नांदेड येथे ओबीसी एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या ओबीसी एल्गार महामोर्चाला नांदेड जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने संपूर्ण ओबीसी बांधव, भटके विमुक्त समाज, 12 बलुतेदार, सर्व आलुतेदार, सर्व मायक्रो ओबीसी, सर्व मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे। या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी बहुजनांचे नेते श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर राज्याचे ओबीसी नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब, त्याचबरोबर आमचे ओबीसीचे नेते आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब, त्याचबरोबर आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आदरणीय लक्ष्मणजी हाके साहेब, ओबीसी नेते आदरणीय नवनाथ आबा वाघमारे व इतर सर्व ओबीसी नेते या एल्गार महामोर्चाला उपस्थित राहणार आहेत। म्हणून आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आज या मोर्चाची आपल्या सर्वांना माहिती देण्यासाठी आम्ही ओबीसीचे सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत। माझ्यानंतर आता नामदेवरावजी आयलवाड बोलतील। सर्वांना नमस्कार। येणाऱ्या 29 तारखेला नांदेडमध्ये भव्य एल्गार मोर्चा होणार आहे। या मोर्चासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, विजय वडेट्टीवार साहेब, छगन भुजबळ साहेब, लक्ष्मण हाके साहेब, नवनाथ आबा वाघमारेजी अशी प्रमुख मंडळी या मोर्चाला उपस्थित राहणार आहे। यासाठी नांदेड जिल्ह्यातील व समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाज या मोर्चाला उपस्थित राहणार आहे। या तुमच्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या 29 तारखेला लाखोच्या संख्येने गावगाड्यातील सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहून आपलं हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं। अभी नाही तो कभी नाही अशी वेळ सध्या आलेली आहे। आपल्या ताटातलं कोणीतरी घेऊन जायच्या प्रयत्नात आहे। हे रोखण्याकरता सर्व ओबीसी बांधवांनी ह्या मोर्चाला जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावं असं आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो। त्यांना बोलू 29 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता हा एल्गार महामेळावा होणार आहे आणि हा महामेळावा स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून ह्या मेळाव्याची सुरुवात होणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर तो मोर्चा धडकणार आहे। सर, मागे मागच्या काळामध्ये त्यावेळेस छगन भुजबळ येणार होते। बाळासाहेब आंबेडकर आले की छगन भुजबळ येत नाही असं एक हे झालंय, लोकांचं मत झालं। यावेळेस काय नक्की येणार नाही। आता आम्हाला आतापर्यंत मी आपल्याला स्पष्ट बोलतो, कारण मी पत्रकार बांधवांपासून काही लपवू इच्छित नाही, चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं कन्फर्मेशन फायनल झालेलं आहे। आदरणीय विजय वडेट्टीवार साहेबांचं कन्फर्मेशन फायनल झालेलं आहे। आदरणीय लक्ष्मण हाके साहेबांचं कन्फर्मेशन फायनल झालेलं आहे। आदरणीय नवनाथ आबा वाघमारे यांचं कन्फर्मेशन फायनल झालेलं आहे। धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय छगन भुजबळ साहेब या दोघांना इन्व्हिटेशन गेलेलं आहे। अजून त्या दोघांचं कन्फर्मेशन नाही आहे। 100% आमचा प्रयत्न आहे त्यांनी यावं, आलेच पाहिजे, ते आमचे नेते आहेत। कन्फर्मेशन लवकरच येऊन जाईल। दुर्दैवी आहे, असं होऊ नये आणि आमच्या या महामोर्चामध्ये असं कुठं काही होणार नाही। आता ते तिथं काय झालं तो भाग दुर्दैवी भाग आहे, पण असं होता कामा नये। राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी आपसातले मतभेद पब्लिक समोर काढणं चुकीचं आहे असं मला वाटतं।
कशा पद्धतीनं आपण लोक येणार आहेत, कशा पद्धतीने? प्रत्येक गावामधून ओबीसी बांधव स्वखर्चाने वाहनं बांधून त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने येणार. कारण ओबीसीच्या आता 70 वर्षातल्या सगळ्या कार्यकाळामध्ये सगळ्यात मोठा आघात ओबीसीवर झालेला आहे. ओबीसीच्या आरक्षणाची चोरी झालेली आहे. आरक्षण एक धनदांडग्या, जात दांडग्या, राजकीय दांडग्या समाजानं ओबीसी मध्ये शिरकाव केलेला आहे आणि तो महाराष्ट्राच्या सरकारने त्यांना तो शिरकाव दिलेला आहे. म्हणून हा मोर्चा महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आहे. आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात हा मोर्चा नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात मोर्चा नाही. हा महामोर्चा हा स्पष्ट राज्य सरकारच्या विरोधात आहे. जे विशिष्ट समाज जो ओबीसी मध्ये उभा आहे तो मग तुमच्यावर अन्याय करतो असं तुमची भावना? 100% आहे. कारण एका रूम मध्ये आधीच त्या सगळ्या लोकांना बसायला जागा नाही. सगळे पायावर उभे आहेत, कोणी एकूण एकाच्या खांद्यावर उभे आहेत आणि त्याच्यात पुन्हा अजून 100 माणसं पाठवली. त्या रूम मध्ये जागा कुठं राहणार आहे? जागाच नाही. रूम पॅक झालेली आहे, पहिलेच भरलेली आहे. त्याच्यामध्ये सरकारने अजून माणसं पाठवली. कसं शक्य आहे? मध्ये गुदमरून मरून जातील मधली माणसं. किती अपेक्षित आहे? किती सर, किमान 5 लाख लोक येतील असं आमची अपेक्षा आहे. कारण मोठ्या संख्येने ओबीसी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. 60% ओबीसी समाज आहे. नांदेड जिल्ह्यात विशेषतः जास्त आहे. जनजागृती काय केली? जनजागृती सर आम्ही प्रत्येक तालुका वाईज बैठका ठेवल्या आहेत, सर्कल वाईज बैठका ठेवल्या आहेत आणि आमचे आता प्रचारच्या समित्या झाल्या आहेत. अगदी प्रत्येक गावात जाऊन पॉम्पलेट देऊन प्रत्येक ओबीसी बांधवांना आवाहन करणं आमचं काम चालू आहे. आमच्या पाठीमागे कुठलाही राजकीय नेता नाही. ओबीसीच्या जी काही परिस्थिती आहे ती आपल्या समोर आहे. ओबीसी मध्ये सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहेत. आमच्या इथं कुठलेही प्रस्थापित नेते आमच्या सोबत नाहीत. त्याच्यामुळे गाड्या घोड्या यंत्रणा देणारे असे कुठलेही लोक आमच्या पाठीशी नाहीत. आमचा ओबीसी स्वतःच्या पैशातून स्वखर्चाने या मोर्चाला येणार. हाके साहेब 100% येणार आहेत. मोर्चाचं नेतृत्व कोण करणार? जी काय आता ही वरची मंडळी आहेत, फोटो टाकलेले आहेत, हे सर्व आता मी ज्यांची नावं सांगितले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर, वडेट्टीवार साहेब, हाके साहेब, मुंडे साहेब, भुजबळ साहेब, ही सगळी मंडळी, वाघमारे साहेब, ही सगळी मंडळी या मोर्चाचं नेतृत्व करतील. मागील काळामध्ये सर्व समाज महिन्यावर पाहिला एसटी मोर्चा काढला, बंजारा समाजाने सर्वच मोर्चा काढला, आपण पण मोर्चा काढला. प्रश्न नाही. त्या मोर्चापासून आपल्याला आउटकम काय मिळतं? सपोज आता याचा परिणाम नाही दिसला तर पुढची काय देशात? सर, आपण लोकशाही देशात राहतो आणि लोकशाहीमध्ये आपण लढण्याशिवाय दुसरा काही पर्याय आपल्याकडे नाहीये. लोकशाही मार्गाने आपण लढू शकतो. प्रत्येक समाज, तुम्ही म्हणताय तसं, प्रत्येक समाजाची मागणी न्याय मागण्यासाठी लढण्याला प्रत्येक समाजाचा अधिकार आहे. त्यांनी ते मोर्चे काढतायत, आंदोलन करतायत आणि त्याचप्रमाणे ओबीसी समाज सुद्धा लोकशाही मार्गानेच लढणार. शेवटी लोकशाहीमध्ये निर्णय झालेला आहे, काही दबावाखाली झालेला आहे, तर आम्हालाही आमचा दबाव तयार करून तो निर्णय रद्द करावा असं आमची मागणी आहे. आंदोलनाचे परिणाम सरकार किती गांभीर्याने देते पाहत आहे? नाही, सरकार जर गांभीर्याने घेणार नसेल तर त्याची सरकारला किंमत मोजावी लागेल. जर एखाद्या समाजाला खुश करण्यासाठी एवढ्या मोठ्या समूहाला जर तुम्ही नाराज करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये त्याची किंमत सरकारला चुकवावी लागेल 100%. ममया आमचे नेते रामचंद्र आयलवाड साहेब सुद्धा विषय असा आहे की जे जातीचे जे मोर्चे निघत आहेत, लाखोच्या संख्येने मोर्चे निघत आहेत, कुठंतरी ही सरकारचीच मानसिकता आहे. उद्या आगामी काळामध्ये आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका, नगरपालिका आहे, महानगरपालिका, कुठेतरी सरकारला पूरक आहे असं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून जातीमध्ये फूट पाडून त्यांना जे अपेक्षित आहे भाजपला साध्य करण्यासाठी हे जातीमध्ये भांडण लावल्याचं असं वाटतं तुम्हाला? अगदीच तसंच आहे ना. जे देशानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान घटना आहे त्याला डिस्टर्ब करण्यासाठीच हे सगळं इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचं काम चालू आहे असं आम्हाला वाटते. आजपर्यंत प्रत्येक जण गुण्यागोविंदाने राहणारे समाज, आज प्रत्येक समाज एकमेकाच्या विरोधामध्ये उभा आहे. याला कारणीभूत इथे सरकारच आहे आणि जाणीवपूर्वक सरकार ठरवून समाजामध्ये भांडण लावत आहे आणि त्यांना कुठेतरी ही सामाजिक व्यवस्था खिळखिळ करायची आहे, संविधान कुठेतरी खिळखिळ करायचं आहे आणि त्यांना हे सगळं आरक्षणच संपुष्टात आणायचं आहे असं आम्हाला सगळ्यांनाच वाटते आणि तशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम ते करतायत असं आपण सुद्धा सगळेजण पत्रकार बांधव पाहतात. निवेदन देणार, ते निवेदन काय काय मागण्या असणार? यामध्ये आमच्या प्रामुख्यानं 3 मागण्या असतील. त्या अजून काही मागण्या वाटत येतीलच, पण प्रमुख मागणी अशी आहे की 2 सप्टेंबरचा जो ओबीसी विरोधी GR काढलेला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा. त्यानंतर दुसरी मागणी आहे आमची की जे काही बेकायदेशीर कुणबी नोंदी, खोट्या नोंदी 58 लाख दिलेल्या आहेत त्या त्वरित सगळ्या रद्द करून
त्या संबंधित सर्व लोकांवर ज्यांनी दिल्या खोट्या नोंदी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. नंबर 3 ची आमची मागणी आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना त्वरित करावी आणि कोणाचा आकडा किती आहे एकदा तो स्पष्ट करावा. झालं कुणाला बोलायचं? एलोर साहेब बोल. आव्हान करतो बसून बोला. आव्हान कर. माईक द्या पाठवा. आव्हान करतो. येणाऱ्या 29 तारखेला जो महामोर्चा आहे, या महामोर्चासाठी सकल ओबीसी बांधवांनी आपलं आरक्षण वाचवण्यासाठी, आपल्या लेकराबाळाचा जीवनाचा प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी आपली शक्ती दाखवणे हा लोकशाहीचा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो आपला हक्क आणि अधिकार आहे, जे अनैतिक सरकार, चुकीच्या मार्गानं मशीनमधून निवडून आलेलं सरकार ज्या पद्धतीनं 2 सप्टेंबरचा GR काढते, निजामकालीन नोंद, ते कशी आवडली फडणवीस साहेबांना? निजामाचं नाव सुद्धा जमत नाही. या देशात संविधान आल्याच्या नंतर अगोदरचं सगळं संपुष्टात आलं. ती नोंद तुम्ही खरी कस काय धरली? 1950ला संविधान लागू झाल्यावर संविधानामध्ये जो हक्क सामाजिक आणि शैक्षणिक मागास यांच्यासाठी आरक्षण आहे, हे गरिबी हटवायचा कार्यक्रम नव्हा. 2 सप्टेंबरचा GR, एका जातीसाठी 3 जागी आरक्षण. EWS आमचा विरोध नाही, SC-BC आमचा विरोध नाही, आणि मराठा समाजाला सोपं प्रमाणपत्र देण्यासाठी व्हावं म्हणून तुम्ही GR काढता. म्हणजे कागद काळे करायचा धंदा मागासवर्गीय आयोगानं निर्णय द्यावा लागतो आणि त्यांनी ठरवावं लागते. तुम्ही ठरवलेलं हे बोगस आहे, प्रमाणपत्र बोगस आहे, याच्यावर खटलेही दाखल झाले पाहिजे, तो GR रद्द झाला पाहिजे. यासाठी तमाम सकल ओबीसी समाजाने आपली शक्ती दाखवावी आणि 29 ऑक्टोबर बुधवारी सकाळी 11 वाजता या महामोर्चात सामील व्हावं असं मी आपल्या वतीनं आवाहन करतो. धन्यवाद. त्याचबरोबर काल परवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण सुटले. 22ला व्हायला पाहिजे होतं, ते आता 25ला होते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार. त्याच्यातही ते ओबीसीचाच विषय होता, ओबीसी आरक्षण. आता मी कंधारला प्रेस घेऊनच आलो. 17 तारीख आक्षेप घेण्याची लास्ट होती. मी त्याच्यावर जिल्हा अधिकारी साहेबांना आक्षेप घेतलाय. जीप निवडणूक 2025 मधील 13/10/25 रोजी अनुसूचित जाती, जमाती, नामा प्रवर्ग व सर्वसाधारण आरक्षणावर आक्षेप नोंदवत असलेबाबत 0 पासून सुरुवात, 97 पासून तिसरी वेळ आहे. आरक्षणाचा लाभ शेवटच्या गटापर्यंत पोहोचलाच नाही तर 0 पासून सुरुवात. पंचायत समितीच्या गणाच्या आरक्षणामध्ये जीप गटाचे आरक्षण सर्व तालुक्यात मिळण्याबाबत. म्हणजे माझी मागणी अशी आहे की अनुसूचित जमातीला 6 जागा, अनुसूचित जातीला 13 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी 17 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 29 जागा आहे. म्हणून 6 अनुसूचित जमातीच्या जागा 6 तालुक्यात जाव्यात. उर्वरित रोस्टर ते तालुके बदलून जाईल दुसऱ्या वेळेस. 13 अनुसूचित जातीच्या जागा 13 तालुक्यात जाव्यात. उर्वरित जे 3 तालुके राहतील ते पुढच्या वेळेस नंबरमध्ये येतील. ओबीसींच्या जागा 17 आहेत, 16 तालुके आहेत, प्रत्येकी 1 जावी. उर्वरित 1 जागा ज्या तालुक्यात ज्या गट आहेत जीपचे तिकडे जावं. आणि 29 जागा खुल्या प्रवर्गाच्या आहेत. प्रत्येक तालुक्यात 1-1 गेली तर 16 उरतात 13. ते डबलमध्ये 13 जावेत. एका तालुक्यात आलं की सगळं खुला आणि एका तालुक्यात आलं की सगळी SC आणि एका तालुक्यात आलं की सगळं ओबीसी. हे कुठलं रोस्टर आहे? आमच्या कंधार तालुक्यामध्ये ओबीसीचा अधिकार घेतला का हिराव? हे आरक्षण चुकीचं आहे. जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही विनंती केली.
आमचा सुद्धा संविधानिक अधिकार आहे. आम्हाला रोस्टर प्रमाण 27% आरक्षण दिलं पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. तुम्ही याच्यात सुधारणा करावी आणि सर्वांना समान संधी द्यावी आणि आरक्षण दुबारा काढून सगळीकडे न्याय द्यावा अशी विनंती केली. नसल याला जर तुम्ही टाळलं तर मी न्यायालयीन लढाई लढणार. धन्यवाद.